हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज हळदी कुंकाचा कार्यक्रम मी ठेवलेला आहे 4 वाजता. तर त्याचीच तयारी आता मी करत आहे. तर रांगोळी काढायला आता मी घेणार आहे. रांगोळीवरून कसं पटपट सगळं आवरलं पाहिजे. तर आरोही आज नेमकं गावाला गेलेली आहे. तर आज सगळं मला एकटीलाच बघायचं आहे. जर आपण सुरुवात करूया. तर आधी मी रांगोळी चला, तर डेकोरेशनसाठी मी हे फुलं आणलेली आहे. तर त्याचं मी आता फुलांचा चुरा बनवत आहे. आणि त्याने कसं रांगोळीला पण सजवता येईल आणि पुढे हॉलमध्ये पण थोडंसं मला डेकोरेशन करायचं आहे, ते पण करता येईल. तर मी आता हे फुलांचा चुरा बनवत आहे. रांगोळी काढून झालेली आहे. मी सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे जिन्यावरती पण, कारण आम्ही इथं रेंटने राहत असल्यामुळं जास्त स्पेस पण नव्हता आणि खाली पण भाडेकरू असल्यामुळे जास्त रांगोळी पण नाही काढता आली मला. तर आपण याच रांगोळीला फुलांनी सजवू. रे फुलांनी मी सिंपल असं हे सजवून घेतलेलं आहे जिन्यावरती रांगोळी. तर आपण आतमध्ये आता डेकोरेशनला सुरुवात करूया. तर हे सिंपल असं हे सजवलेलं आहे. तर इथं हॉलमध्ये हे पतंग लावून घेतलेले आहे आणि तसेच आरोहीने काही दरवाजाला पण सकाळी लावून ठेवले होते. तर हॉलमध्ये हा असा सेटअप तयार केलेला आहे. तर आता मी इथं हे लक्ष्मी ठेवून डेकोरेशन करत आहे. पाहूया. हळदी कुंकू म्हटलं की बायकांना हा उत्साह असतोच आणि मला पण हे कार्यक्रम हे साजरे करायला मला पण खूप उत्साह असतो. आम्ही जिथे राहत होतो तिथे पण महिला खूप उत्साही होत्या. तर आम्ही आता तिथून इकडे राहायला आलो. तर इथं अजून एवढी आमची ओळख झालेली नाही आहे, तरी पण होईन ओळख. आता ह्या कार्यक्रमानिमित्ताने ओळखच होईल. इथल्या सर्व महिलांना बोलवल्यामुळं हाच एक म्हणजे असे काही कार्यक्रमानिमित्त एकत्र आलं की ओळखी ह्या होतच असतात. तर चला आपण डेकोरेशन सुरुवात करूया. तर आता मी इथं फुलांचे डिझाईन करून तिथे लक्ष्मीला ठेवणार आहे. मी ठेवलेले आहे. तर साईडने फुलांचं थोडंसं डेकोरेशन करत आहे मी, म्हणजे कसं ते थोडंसं आणखी ॲट्रॅक्टिव्ह दिसन. तर मी इथं आता बांगड्या ठेवते अशा खाली 2 आणि ह्या साईडने अशा इथे, आणि साईडने आपण मंगळसूत्र ठेवूया. तर हे मी मंगळसूत्र आणि बांगड्या ठेवलेल्या आहे, होऊ शकता. आणि ह्या बांगड्या काही त्याच्यावरती व्यवस्थित वाटाना मला त्या साडीच्या कलरवरती, त्यामुळे मी हे काढून ठेवते. इथे मी हे तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे महालक्ष्मीच्या शेजारी. तर त्या तुळशी वृंदावनला पण आपण फुलांनी थोडंसं डेकोरेट करूया, म्हणजे कसं तिथं पण थोडंसं छान वाटेलच. कसं माझ्या शूटिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम होत आहे, कारण मलाच मोबाईल धरावा लागत आहे. फर्स्ट टाईम असल्यामुळे मला माझ्याकडे कसं रिंग लाईट वगैरे हे नाही आहे. आता हे साडीला पण आपण डेकोरेट करूया. आपण हे डेकोरेट केलेलं आहे. हा, तर मी हे हळदी कुंकासाठी आणलेला वाण आहे, तो आता मी काढून ताटामध्ये सजवत आहे. दरवर्षी मी मकर संक्रांत झाली की दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच हळदी कुंकू करून घेत असते.
पण नेमकं आम्ही इकडे शिफ्ट झाल्यामुळं ते सर्व पसारा वगैरे इकडं आणण्यात ते लावण्यात वेळ गेला, त्याच्यामुळे मला ते लगेच करायला वेळच नाही भेटला. तर आता मी आज 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 लास्ट दिवस असल्यामुळे मी आज ठरवलं करून घ्यावं म्हणून. आणि महागाई पण खूप वाढलेली आहे. वाहनासाठी जे साहित्य आणायला गेले ते प्रत्येक वस्तू 20 रुपयाच्या खाली नव्हतीच. काही घ्या 20 रुपये. तसं मला 2-3 डझन तर वस्तू लागतातच, कारण जवळजवळ 30 बायका आपल्याकडे येत असतात. तर मी हे अशा प्रकारचं हे आणलेलं आहे हळदी कुंकवासाठी. तर याच्यामध्ये आपण हे असे झाकण काढून याच्यामध्ये आपण हळदी कुंकू भरून ठेवू शकतो. एकदम असं कलशसारख्या आकाराचं हे मी आणलेलं आहे वाण म्हणून वाटण्यासाठी. तुम्ही बघू शकता हे किती सुंदर आणि किती मोहक आहे. तर आहे आकाराने छोटं, त्याच्यामध्ये आपण असं हळदी कुंकू ते ठेवू शकतो. आणि एक असं डेकोरेशन किंवा काही कार्यक्रम वगैरे असलं छोटंसं आपण तिथं हे ठेवू शकतो. हे बघा किती सुंदर आहे हे हळदी कुंकाच्या वाट्यात आणि हे कलश. तर मग मी हेच घेतलं. काय घ्यावं हे मला तिथं सुचतच नव्हतं, म्हणून मी हे घेतलं. आणि आज कसं सुट्टी पण होती, त्याच्यामुळे निवांत असल्यामुळे आज करून. आणि लास्ट डे त्याच्यामध्ये हा शेवटचा दिवस, त्याच्यामुळे म्हणलं आता हे करून घेतलंच पाहिजे. आता मी हे सगळं काढून त्याच्यामध्ये सजवत आहे. तसं 4 वाजेपर्यंत मला सगळं हे सजवून मी स्वतः रेडी झाली पाहिजे, कारण 4 वाजता बायका येणार आहे. त्याच्यामुळे मला आता पटपट आवरून घ्यायचं आहे. पाहू शकतो हे डिशमध्ये आता ठेवून झालेलं आहे माझं. एका असं 2 डिशमध्ये हे मी ठेवलेलं आहे. हे पाहू शकतो किती सुंदर हे हळदी कुंकवाचे करंडे आहेत. असं आमच्या कॉलनीतल्या बायका आता येण्यास सुरुवात झाली. आम्ही जिथे पहिले राहायचो या तिथल्या सगळ्या लेडीज आहेत. ते 1-2 किलोमीटर अंतर आहे.
आणि ट्रॅफिकमुळं मला वाटलं नव्हतं त्या येत्या, पण त्या आल्या. खूप खुश दिसत आहे. शूटिंग काढते ते, त्या खूप लाजत आहे. खूप आनंद वाटला त्यांना पाहून. बरं वाटलं. या बरं झालं आल्या. काकी चला. या चला. या बरं वाटलं सगळ्या आल्या त्या. तर या आमच्या सगळ्या कॉलनीतल्या महिला हळदी कुंकूसाठी, तर मी त्यांच्यासाठी नाश्ता बनवला होता. नाश्त्यामध्ये मी पोहे बनवले होते. तर त्या सगळ्यांना खूप बरं वाटलं नाश्ता ते करून. तर मी त्यांच्यासाठी गजरे पण मागवले होते. म्हटलं मी लावले तर आपण सगळ्या सारख्याच दिसू, म्हणून मी गजरे पण त्यांच्यासाठी मागवले होते. तर त्या खूप हसत होत्या. खूप चेष्टा मस्करी चालली होती सगळ्यांची. एक वेगळीच मोमेंट चालू होती. सगळे आनंदीचा आनंद. तर नाश्ता करून झाले. आता मी वाण वाटण्यास घेतला. त्याच्यामध्ये हळदी कुंकू भरायचे राहिले होते. तर कोमल मला मदत करत होती हळदी कुंकू भरण्यासाठी. आणि बाकीच्यांचं चाललं होतं गजरे ते लावायचे. त्याच्यावरून हसणं चेष्टा मस्करी चालूच होती. प्रत्येकाने आपापला गजरा लावून घेतला. सर्वजण खूप खुश दिसत होत्या. ताईंनी तर आधी गजरा लावून घेतला. तर आज हळदी कुंकाच्या निमित्ताने सगळ्या इथं आल्या. ते मला खूप बरं वाटलं. तर आता मी वाण भरून घेत आहे. आता मी वाण देण्यास सुरुवात केली आहे. तर एका वेगळाच म्हणजे आनंदाचा दिवस. हळदी कुंकू म्हटलं की स्त्रियांसाठी ते खूप महत्त्वाचं असतं. सुवासिनीसाठी ते खूप हे असतं, भारी असतं ते. तर हळदी कुंकू आपल्या महाराष्ट्र संस्कृतीचा एक भाग आहे. तर त्याच्यामुळे कसं एक सर्वांशी इतरांशी नाते पण जोडले जाते. अनोळखी माणसांशी ओळखी पण होतात आणि स्त्रियांचा सन्मान पण राखला जातो. त्यानिमित्ताने सगळे एकत्र येऊन एक आनंद साजरा केला जातो. त्यामुळे हळदी कुंकू हे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात खूप चालते. मकर संक्रांतीनंतर हा एक सण असल्यासारखं सेलिब्रेट केला जातो. त्याच्यामुळे कसं थोडेसे एकमेकांशी असं घनिष्ठ संबंध तयार होतात. आपुलकी वाढते नात्यामध्ये. आता याच बायका आम्ही जिथे पहिले राहत होतो तिकडून सगळ्या माझ्यासाठी सगळ्या इकडं आल्या. त्यांना मी बोलवलं. मला आधी वाटलं तर नाही येणार, पण आल्या त्या सगळ्या. मग तोच एक जिव्हाळा आपुलकी याच्यामध्ये वाढत राहते. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा हा एक भाग आहे हळदी कुंकू म्हणजे. तर ते आपण जपलं पाहिजे. तर मी त्यांना सोडवण्यासाठी खाली चालले आहे, कारण ते एवढ्या आपल्यासाठी आल्या. मग त्यांना सोडवण्यासाठी जाणं हे माझं कर्तव्यच. खूप खुश आहेत त्या सगळ्यांनी मी दिलेले गजरे लावले. त्या पण खुश. आणि खूप असं म्हणजे आनंद आला या कार्यक्रमात साजरा करताना मला पण. मामी चला, ताई चला, चला चला चला, हळूहळू या. तुम्ही इकडं आल्याबद्दल धन्यवाद तुमचा. हां, आता त्यांना वाटलं नसाठी मी बाहेर आलेले आहे. तर त्यांनी येताना रिक्षाने आल्या होत्या. तर आता रिक्षावाल्याला कॉल करत आहेत त्या. ते पुढे चालत जाणार होत्या त्या. तर मी त्यांना आता बाय बोलून ताईला बाय बोलून तर मी पण निघते. तर आता हा भांड्याचा पसारा बघू शकता. पोहे नाश्ता वगैरे केला. त्याची भांडी आता मी घासून पटपट घेत आहे. म्हणजे कसं रात्रीच्या परत जेवणाची तयारी करायची आहे मला. घरचे सगळे बाहेर गावी गेल्यामुळे मला थोडासा वेळ भेटला. आता ते येईपर्यंत मला सगळं आवरून घेऊन शिवसाठी पण काहीतरी खाण्यासाठी मला आता करावं लागलं. आता भांडे आवरून घेऊन आणि त्याच्यासाठी पण काहीतरी बनवून ठेवते. चला तर मग आता मी आवरून घेते. हाय, गुड इव्हिनिंग. तर आत्ताच माझे हळदी कुंकू झालेले आहे. तर आता सगळी आवर चाललेली आहे. भांडे वगैरे घासून झालेले आहे.
तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. बाय.